हॅलो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा सोमवार हा दिवस होता. आमच्या दोघांना उपवास होता. मग संस्कारला टिफिन बनवून द्यायचं होतं आणि मग जास्त स्वयंपाक नाही बनवायचं होतं, त्यामुळं ब्रेड बनवून दिलं त्याला. ब्रेड गरम करून ठेवलं, थोडं तूप लावून वगैरे सगळं. आणि ते काहीतरी फ्रूट आणले होते, ते काही फ्रूट मला चिरता आलं नाही, खूप जाड होतं चाकूला, हेच होत नव्हतं. मग संस्कारला आंघोळ वगैरे घालून ठेवलं होतं, कपडे घालून त्याला सगळं तयार केलं. तेल लावून तेल एवढं घट्ट झालं होतं कारण एवढी थंडी वाजायला नाही इकडं, गारवा सुटला आहे, त्यामुळं तेल वगैरे लावून घेतलं त्याला. केस ती विचरून घेतली आणि त्याची आंघोळ तेव्हाच झाल्या. त्याला छोट्या आरशात तुम्हाला दाखवते बघा, म्हणते छोट्या आरशात बघत असतो ते. मग केस वगैरे विचरून घेतले. एवढं थंड लागते ना, गारवा खूप सुटला इकडं. गावाकडं पण तसंच असेल बहुतेक, पण इकडं तर जास्तच झाली थंडी. मग वरून पण स्वेटर घालून जायचं आहे त्याला. हाफवाला स्कूलमध्ये सांगितलं आहे, कारण स्कूलमध्ये पण ग्राउंड फ्लोअरला आहे ना, म्हणजे खालच्या मजल्यावर, तर त्यामुळं खूप थंड लागतं खाली पण, त्यामुळं घालून जातं. आणि ह्याला विभूती वगैरे लावून जायला लय आवडतं. विभूती लावलं लगेच कुंकू लाव म्हणतं. आणि कसं बघते कुंकू लाव म्हणते, कुंकू पण लावून घेते. म्हणजे विभूती आणि कुंकू लावायचं छान वाटते त्याला. आणि आम्ही लिंगायत असल्यामुळं आमच्या इथं लावतातच. आणि संस्कारचे पप्पा पूजा करत होते, त्यांनी पूजा करून घेतली. जे ब्रेड होते गरम केलेले ते थंड झाले, कारण थंड झाल्यावर जर जाम लावलं तर कसं पाणी पाणी सुटत नाही, त्यामुळे थोडं थंड करून मग जाम लावायचं. त्याला थोडं थंड केलं, जाम लावून घेतलं. छोटे छोटे पीसेस दिले म्हणजे त्याला खाता पण येतात हातात घेऊन आणि टिफिनमध्ये बसतात पण. असं दावून पूर्ण प्रेस केलं ना, एकदम छान लागतं. असं 2 पीस दिले आणि त्याला चॉकलेट पाहिजे होते, मग चॉकलेट पण घेऊन गेला. हे फळ काय मला रसला कट झालं नाही, मी त्यांनाच दिलं कट करायला, कारण एवढं निब्बर होतं ना, मग पार लागत नव्हते. किती छान छोटे छोटे पीस केले साल्टे काढून वगैरे. अहो करतात मदत मला. मग नंतर संस्कारचा टिफिन झाला तयार. 1 फ्रूट आणि 1 ब्रेड दिलेत आणि त्याच्यात काही टॉफीज आहेत, चॉकलेट. स्कूलमध्ये अलाव आहे म्हणून जमतं इकडे द्यायला, गावाकडच्या स्कूलमध्ये बिलकुल अलाउड नसतं. आणि अशा प्रकारे सकाळची आमची एवढी घाई असते ना, हे आवरा ते आवरा ते आवरा, कारण त्याला 9 वाजेपर्यंत 8:15 इथले निघावं लागतं. देवाची पाया वगैरे पडून निघाला तो. त्याला जावं वाटत नव्हतं आज, कारण 3 दिवस झालं सुट्ट्याच झाल्या होत्या त्याच्या. सॅटर्डे, संडेज आणि फ्रायडे 3 दिवस सुट्ट्याच होते त्याची. आणि आमची लिफ्ट बंद झाली. मग चालत आणि काय केलं तर किचनची क्लिप घेऊन निघाला होता, मग दिला मला वापस. आणि मग मला थोडं राहिलेलं कामं मी आवरले, झाडून वगैरे काढले. काही झाडं आहेत बाहेर, झाडांना पाणी दिलं, कारण 2 दिवस झालं पाणी नाही घातलं, त्यामुळं पूर्ण झाडं सुकल्यासारखं झालं होतं. आणि झेंडूच्या झाडाला तर खूपच पाणी लागतं. मी ॲलोवेरा लावला केसांना लावण्यासाठी एवढा सारा, आणि ते झेंडूचे झाडं सुकले. आणि असा मोसम आहे इकडं आज. आई आली होती तेव्हा सगळे झाडं लावून देऊन गेली. आणि मग नंतर पोचले अकॅडमीला सगळं आवरून. ही माझी फ्रेंड आहे अकॅडमीमधली, आणि आजपासून मी हेअर जॉईन केले. ते हेअर लॅब आहे माझी अशी. आणि काहीच नाही आज घेतलं, फक्त थेअरी घेतली थोडंसं. तर फ्रेंड्स, कसा वाटला मिनी ब्लॉग नक्कीच सांगा. भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.